श्री साई ज्ञानेश्वरी 6वा अध्याय. ईश्वराचे ऐश्वर. परमेश्वर सर्वास्वाचे स्वामी. ईश्वर अनादि अनंत आहे. ईश्वराच्या इच्छेशिवाय काहीही संभव नाही. परमेश्वराचे पंचभूतावर अधिपत्य. ईश्वराच्या कृपेने जगाचे कल्याण. परमेश्वर एक आहे, परंतु त्याचे नाव व रूप अनेक. 6वा अध्याय ईश्वराचे ऐश्वर्य आहे. तो जो पूर्ण शक्ती, पूर्ण यश, पूर्ण धन, पूर्ण ज्ञान, पूर्ण सौंदर्य आणि पूर्ण त्याग 6 ऐश्वर्य युक्त आहे, तो ईश्वर आहे. इथे आपल्याला संकेत मिळतो की ईश्वर अखंड आहे, जन्म मृत्यूच्या वरती आहे. तो पृथ्वीवर सगुण रूपात अवतार घेतो. त्याचे कोणतेही घर नसते. पूर्ण ब्रह्मांड त्याचे घर आहे. जगातील सर्व लोक त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. त्याच्यासाठी सर्व एक समान आहेत. त्याचे रूप अनेक आहेत, परंतु मूळ रूपात एक आहे. ईश्वराचे ऐश्वर्य. शिर्डीवासी श्री साई संवाद. शिर्डीवासी साईंना विचारतात, तुम्ही कुठून आले? तुम्ही राहता कुठे? तुमचे नाव काय? कशासाठी आले? असे प्रश्न ऐकून साईचे मन बेचैन होऊन उठते. मेघ गर्जनेनंतर धरतीवर पावसाचा जसा जोराचा आवाज येतो, त्याप्रमाणे मोठ्या आवाजात साई त्यांना उत्तर देत असत. साई सांगायचे, मला घरदार नाही. मी मुळात निर्गुण आहे. कर्मबंधनात असल्यामुळे मी स्थूल पिंडात आहे, म्हणजे मी शरीर धारण केले आहे. सगुण स्वरूपात आहे. पिंडाने बनलेला 5 तत्वाने हा माझा देह आहे. ह्या देहाचा आत एक नाव आत्मा आहे. संपूर्ण विश्व माझे गाव आहे. माझ्यासाठी येथील सर्व लोक माझे नातलग आहात. मी स्वतः सर्वात आहे एवढे समजा. ब्रह्म माझा जनक आहे, अर्थात ईश्वराने मला निर्माण केले आहे. माया माझी आई आहे, म्हणजे ईश्वराच्या उत्पत्तीजन्य शक्तीने मला तयार केले आहे. त्याच्या ईश्वर आणि माया योगामुळे मला साकार रूप प्राप्त झाले आहे. त्यांच्या इच्छेनेच मी शरीर घेतले आहे. श्री साई वणिक संवाद. श्री साई शिर्डीमध्ये दुकानदाराकडे गेले आणि म्हणाले, भिक्षेमध्ये तेल दे दादा. मशिदीमध्ये दिवे लावायचे आहेत. मंदिरातील जळणाऱ्या असंख्य दिव्याप्रमाणे मशिदीलाही उजाळून टाकायचे आहे. ती संध्याकाळ, दिवाळीची संध्याकाळ होती. प्रत्येक दुकानदार म्हणाला, तेल नाही आहे बाबा. तेल संपले, पुढच्या दुकानात मिळेल बाबा. साई ज्या दुकानदाराकडे जायचे तो दुकानदार निमित्त करायचा, खोटं बोलायचा. आज बाबांना तेल द्यायचे नाही. सर्वांनी पक्का विचार केला होता. असे उत्तर ऐकल्यानंतर साईंना खूप आश्चर्य झाले. ह्या लोकांचे खोटे बोलणे ऐकून श्री साई थोडेही विचलित झाले नाही. ते मनातल्या मनात म्हणाले, हे लोक खोटं बोलून आपल्या माणुसकीला लज्जित करीत आहेत. असे करून ते ईश्वरापासून दूर जात आहेत आणि आपला स्तर खाली दाबत आहेत. आपल्या कर्माच्या जाळ्यात अडकून मनुष्य स्वतःचे पतन करून घेतो. जो व्यक्ती खोटे बोलतो तो पाण्याचा राजा मुकुटमणी आहे. अशा व्यक्तींना केव्हाही चक्रपाणी विष्णू कृपादृष्टी, वैभव, समृद्धी करीत नाही. जो व्यक्ती खरं बोलतो त्याला अपार वैभव आणि सुख प्राप्त होते. जप, तप, अनुष्ठानसुद्धा सत्य बोलण्याची बरोबरी करू शकत नाही. सत्यवचन पाण्याचा घडा आहे, मोक्षाचा मार्ग आहे, आनंदाची नदी आहे. म्हणून सत्यवचनापासून दूर जाऊ नका. तेलाशिवाय दिवे कसे जळतील विषयी वाणी परस्परांमध्ये बोलू लागले. ते बोलत बोलत मशिदीजवळ गेले. त्यांनी पाहिले की साई मशिदीच्या भिंतीवर दीपक ठेवून त्यात कपड्यांची वात करून ठेवत आहेत. एक दुकानदार म्हणाला, वाटते हा फकीर निश्चित आज दीपक लावूनच श्वास घेणार. दुसरा म्हणाला, अरे हा तर अगदी वेडा झाला आहे. तेल तर नाही आणि दीपक लावण्याचा उगीचच प्रयत्न करतो आहे. तिसरा दुकानदार म्हणाला, हा फकीर तर दगडामध्ये बिया रुजवू लागतो आहे. हा फकीर तर वांजोटीचे बाळंतपण करण्याचे स्वप्न पाहतो आहे. अरे बंधूनो, अशी इच्छा कधी पूर्ण होऊ शकते काय? चौथा दुकानदार म्हणाला, हा फकीर वेड्यांचा सरदार आहे. हा मूर्खाचा राजा आहे. तेलाचा एक थेंब नाही आणि इच्छा करतो दीपक लावण्याची. आणि नंतर साईने काय केले? त्यांनी तेलात अर्धे पाणी घातले. मग ते पाणी आत्मारामास अर्पित केले. तेल मिश्रित पाणी पुन्हा तेल पात्रात ओतले.
शांत मुद्रेने ते पाणी थोडे थोडे दिव्यामध्ये भरले. वात ठेवली, तिला ओली केली आणि साईने स्नेहपुंजाने तत्क्षणी दीप प्रज्वलित केले. पाण्याने दीपक उजळू लागले आणि ते रात्रभर तेवत राहिले. चारही बाजूला उभे असणाऱ्या लोकांनी हा साईचा अद्भुत चमत्कार पाहिला. लोक मनात विचार करायला लागले, श्री साईजवळ हा कसा अधिकार शक्ती आहे? असा अधिकार तर केवळ ईश्वराजवळच असतो. निश्चितच श्री साईंनी ईश्वर रूपात जन्म अवतार घेतला आहे. शिर्डीचे लोक साई चरणावर शरण गेले. दुकानदार साई चरणावर डोकं ठेवून म्हणाले, आम्ही खोटं बोलून आपला अपमान केला आहे. आम्ही आपले अपराधी आहोत. तरीसुद्धा तुम्ही आम्हावर रागावले नाही. तुमच्यासाठी तर आम्ही तुमची बालके आहोत. खरे तर तुम्ही आमची आई आहात. तुम्ही कृपासागर आहात. तुम्ही ज्ञान आकाशाचे सूर्य आहात. तुम्ही सद्गुणाची सरिता आहात. तुम्ही शांतीचे मेरू पर्वत आहात. हे कृपानिधी महाराज, तुम्ही आमच्या अपराधाला क्षमा करा. दुकानदारांना श्री साई म्हणाले, यावेळी तुम्ही माझी एक गोष्ट लक्ष देऊन ऐका. तुम्ही असा व्यवहार आणि आचरण करा की ज्यामुळे श्रीहरी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतील. केव्हाही खोटे बोलू नका. खरे बोला आणि तसे आपले आचरण करा. कोणाशीही कधी धोकाधडी करू नका. सत्कार्याशिवाय कुठेही व्यर्थ खर्च करू नका. धर्मासंबंधी कार्यात आपल्या सामर्थ्यानुसार पैसा खर्च करा. असे केल्याने तुमचे हित होईल, कल्याण होईल आणि तुम्हाला श्रीहरी भेटतील, म्हणजे ईश्वराचे दर्शन होईल. माझे हे बोल चिरंतन सत्य आहे. ह्या वचनांना नेहमी आपल्या मनात जतन करून ठेवा. श्री साई चांदोरकर संवाद. श्री साई चांदोरकरांना म्हणाले, अगोदर भोजन करा, नंतर नगरला जाऊन तिथून ट्रेन पकडा. श्री साईचा आदेश ऐकून नानासाहेब स्तब्ध झाले. आदेशाचे पालन करण्यासाठी ते कानगावकरांना म्हणाले, चला प्रथम भोजन करून नंतर निघू. चांदोरकर आणि कानगावकरांनी ट्रेनच्या वेळेची काळजी केली नाही. त्यांच्याबरोबर आलेले दोघे जण रामदास, हरिदास आणि बापू नगरकर न जेवता निघाले. त्यांना शंका होती की कदाचित ट्रेन सुटेल. भोजनानंतर चांदोरकरांनी श्री साईचे दर्शन घेतले. तेव्हा साई चांदोरकरांना म्हणाले, त्या लोकांना रामदास, हरिदास आणि बापू नगरकर बघा कसा व्यवहार आहे त्यांचा. ज्यांच्याबरोबर शिर्डीला आले त्यांना सोडून इथून गेले. फार शहाणे आहेत. त्यांना फक्त स्वतःची चिंता आहे. हे चांदोरकर, अशा मित्रासोबत राहा की जे शेवटपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. फुलांच्या सुगंधाप्रमाणे मित्र असावे, ज्याचा सुगंध कधी कमी होत नाही. आता तुम्ही निघा, परंतु मी जे सांगितले ते नेहमी लक्षात ठेवा. तुमची गाडी येण्यास बराच अवकाश आहे. चांदोरकर जेव्हा स्टेशनवर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचे दोन मित्र उपाशी तापाशी ट्रेनची वाट पाहत बसले होते, कारण ट्रेन 3 तास उशिरा येणार होती. कुलकर्णी श्री साई संवाद. कुलकर्णीला शहरात न्यायालयात हजर व्हायचे होते. शिर्डीहून निघण्याआधी ते साईजवळ गेले आणि आपले दोन्ही हात जोडून म्हणाले, हे सत्पुरुषा, माझ्यासमोर अतिशय कठीण प्रसंग उपस्थित झाला आहे. मी सरकारी कर्मचारी आहे. माझ्यावर सरकारी पैसे चोरी केल्याचे दोष लागला आहे. माझ्यावर तर संकट आले. आरोप खरा आहे की खोटा तुमच्यापासून लपले नाही आहे. तुम्ही त्रिकालाला ओळखता. माझा विषय सुद्धा तुमच्यापासून लपला नाही आहे. अर्थात माझ्याविषयी तुम्हाला माहीत आहे. तरीसुद्धा मी फार वाईट स्थितीत फसलो आहे. मी आपल्याला काही म्हणत नाही. मी तर एवढेच म्हणतो की तुम्ही माझी रक्षा करावी. एवढे बोलून कुलकर्णीने साईच्या पायाला मिठी मारली आणि अक्षोपक्षी रडू लागला. हे श्री साईनाथ, कुबेराजवळ राहून घरोघरी भटकण्याची आम्हाला गरज नाही. क्षीरसागरामध्ये राहणारी मासोळी घाणेरड्या नाल्याच्या पाण्यात जाईल का? तुम्हीच आमचे आईबाप आहात. म्हणून तुमच्या चरणी प्रार्थना करतो की ह्या संकटसमयी माझी मदत करावी. कामधेनू गाईचे वासरू अमृतासारखे दूध सोडून दुसऱ्या गाईचे स्तनपान करायला जात नाही. कल्पवृक्षाचे फळ त्याच्या खाली बसलेल्या लोकांना मिळतात. ते काट्यात कसे पडणार? हे श्री साई, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आणि माझ्यावर कृपा करा. तुम्ही जर माझी काळजी घेतली नाही तर संसारात माझी अपकीर्ती होईल आणि माझ्या अपकीर्तीचा अर्थ तुमची निंदा. तुमचे नाव मलिन होऊ नये म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा. श्री साईचे हृदय आप्पा कुलकर्णीची करुण विनंती ऐकून पाझरले.
ते आप्पाला म्हणाले, माझ्या सांगण्याप्रमाणे एक काम कर. डेप्टी कलेक्टर यावेळी नेवासमध्ये प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर आहेत. तिथे जाऊन मनात कोणतीही भीती न ठेवता त्यांना सर्व गोष्ट सांग. नेवासा एक पवित्र स्थळ आहे. तिथे जगाचे सूत्रधार मोहिनी रूपात साक्षात बसले होते. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या चरणावर प्रार्थना केली, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला आणि भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. तिथे दशावताराच्या रूपात परमेश्वर आहे. भक्तगण त्यांना अल्ला इलाही म्हणतात. ते अज्ञानीचा सुद्धा उद्धार करतात. तिथे ईश्वराचा सगुण रूप आहे. तू नेवासाच्या पवित्र भूमीवर श्रद्धा आणि आशेने जा. तिथे जाऊन डिप्टी कलेक्टरांना नमस्कार कर. कचेरीत जाण्या अगोदर त्यांना भेट. त्यांना सर्व कथा सांग. त्यांच्यासमोर प्रार्थना कर. ईश्वर तुझी लाज अवश्य राखेल. कुलकर्णीने साई आदेशानुसार सर्व काम केले. कलेक्टरला लेखी उत्तर दिले. संतुष्ट होऊन कलेक्टरने त्यांना निर्दोष सांगितले आणि आरोपमुक्त केले. कुलकर्णी शिर्डीला आले आणि श्री साई चरणावर आपले मस्तक ठेवले. श्री साई कुलकर्णीला म्हणाले, करणारा आणि करविणारा ईश्वर आहे. तोच करता धरता आहे. तोच कारण आहे. तोच भक्तावर नियंत्रण ठेवतो. तोच अशक्य गोष्टी शक्य करतो. पेंडसे श्री साई संवाद. पेंडसेच्या पत्नीने शिर्डी जाण्याची आणि साईचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा पेंडसे पत्नीला म्हणाले, हे सुंदरी, माझी एक गोष्ट लक्षपूर्वक ऐक. शिर्डीत असा कोणी संत किंवा सज्जन फकीर नाही ज्याच्या दर्शनाने तुला लाभ होईल. तिथे एक मुसलमान व्यक्ती आहे आणि तोही भिकारी आहे. तो निराळ्या प्रकाराचे सोंग करतो आणि बसल्या बसल्या लोकांना फसवतो. त्याने तिथे मशिदीला कपाटाचा अड्डा बनवले आहे. साधे भोळे अज्ञानी लोक त्याच्या जाळ्यात फसतात आणि त्याला खरा साधू मानू लागतात. म्हणून माझी गोष्ट ऐक. त्याच्या दर्शनासाठी उगीचच हट्ट करू नको. ज्या प्रकारे मिठाचा खडा केव्हाही गोड होऊ शकत नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारे सोंग केल्याने कोणी भिकारी खरा साधू बनू शकत नाही. कदाचित तुला माहिती नाही, तो एक प्रवासी आहे जो शिर्डीत गल्लोगल्ली भीक मागत फिरत असतो. घरोघरी जाऊन रोटीच्या तुकड्यासाठी हात पसरतो आणि आपले पोट भरतो. पेंडसेच्या पत्नीने साईविषयीची पतीचे विचार ऐकले, पण तिच्या मनातील साईबद्दलची आस्था तिळभरसुद्धा कमी झाली नाही. तिच्या हृदयात सद्गुरू साईबद्दल ठाम विश्वास होता. तिच्या मनात श्री साई दर्शनाची प्रबळ इच्छा अधिकच प्रबळ होत होती. काय माहीत मला केव्हा त्याच्या पवित्र चरणावर मस्तक ठेवण्याचे सौभाग्य प्राप्त होईल आणि त्यांच्या चरणकमलाचे दर्शन करण्याची संधी मिळेल, अशी सदिच्छा तिला वेळोवेळी बेचैन करीत होती. भक्तांची सदिच्छा भगवान लवकरच पूर्ण करतो. अचानक काही दिवसात पेंडसेला सरकारी कामानिमित्त शिर्डीला जाण्याचे योग आला. पेंडसेची पत्नी म्हणाली, मला पण तुमच्यासोबत घेऊन चला. तुम्ही सरकारी काम करा आणि मी तोपर्यंत साईचे दर्शन करेन. पेंडसे तयार झाला आणि पत्नीला शिर्डीला घेऊन गेला. शिर्डीला गेल्यावर पेंडसे आपल्या कामात व्यस्त झाला. त्याची सद्गुणी पत्नी मस्जिदीमध्ये गेली. साईचे दर्शन केले. तिने साई चरणावर आपले मस्तक ठेवले. तिच्या मनाला अपार शांती मिळाली आणि हृदय आनंदाने भरून आले. ती पतीला म्हणाली, मी साईचे दर्शन घेतले. श्री साई पुण्यात्मा आहेत. ते सिद्धयोगी आणि ईश्वर स्वरूप आहेत. त्यांच्यात कोणताही अवगुण नाही. ते तर गुणाचे भांडार आहेत. तुम्ही त्यांची निंदा करू नका. शक्य असेल तर तुम्ही सुद्धा एकदा साईचे दर्शन करावे. पत्नीच्या आग्रहामुळे पेंडसे जसा मशीदजवळ पोहोचला तसे श्री साई आतमधून मशिदीच्या द्वारपर्यंत आले. त्याने हातात एक दगड उचलला आणि जोरात ओरडून म्हणाला, जर तू मशिदीच्या शिडीवर पाय ठेवला तर मी तुला दगडाने मारीन. मी एक ढोंगी साधू आहे. माझे दर्शन घेऊन काय करणार? मी जातीने मुसलमान आहे. मी नीच जातीचा आहे. मग माझ्या दर्शनाचा काय उपयोग? तू तर ब्राह्मण आहेस, उच्च कुळाचा. माझ्या चरण स्पर्शाने तू बाटशील, भ्रष्ट होशील. श्री साईच्या क्रोधित बोलण्यात पेंडसेने आपल्या बोलण्याची प्रतिध्वनी ऐकू आली. त्याला फार आश्चर्य झाले. तो मनातल्या मनात विचार करू लागला की फार दिवसापूर्वी साईबद्दल मी असे बोललो होतो. त्याची माहिती शिर्डीत बसल्या बसल्या साईंना कशी झाली? पेंडसेचे कडू बोलणे श्री साई पेंडसेंना ऐकवत होते. साई शिर्डीत होते आणि जगात
काय चालले याची माहिती त्यांच्याजवळ होती. पेंडसे मनातल्या मनात म्हणाला, बाबा तुम्ही सर्वव्यापी आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात. श्री साई कुलकर्णी. एक दिवस श्री साई आप्पा कुलकर्णीला सहज म्हणाले, आज आपल्या गावात चोर घुसले होते आहेत. ते सत्य आणि निश्चित आहे. या चोरांचा अंदाज बिलकुल वेगळा आहे. हे घरातील वस्तू किंवा कोणतीही सामग्री उचलून नेत नाही. यांची दृष्टी व्यक्तीच्या सर्वात अनमोल संपत्तीवर केंद्रित असते, जिला ते चोरून नेतात. हा अनोखा चोर कोणाला दिसत नाही. याला कोणी पकडू शकत नाही. तो खूप धूर्त आहे. हा चोर सर्वात आधी तुझ्या घरी घुसेल आणि तुझ्यावर सवार होईल. म्हणून तू त्याच्या आक्रमणाच्या अगोदर व्यवस्थित सर्व बंदोबस्त करून ठेव. त्या रात्री आप्पा कुलकर्णीला हगवण लागली. त्याचे शरीर अचानक थंड पडायला लागले. हृदयाचे ठोके मंद पडायला लागले. त्याची स्थिती अत्यंत नाजूक झाली. कुलकर्णीची पत्नी धावत साईकडे आली. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. तिने रडत रडत साईचे पाय पकडले आणि म्हणाली, बाबा माझ्या पतीची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. हे हगवणीने मरतायत. तुम्ही मला लवकरात लवकर विभूतीचा आशीर्वाद द्या, त्यामुळे त्यांचे प्राण वाचतील. हे महाराज, माझ्या सौभाग्याची नाव समुद्रात बुडणार नाही, असा आशीर्वाद द्या. श्री साई कुलकर्णीच्या पत्नीला म्हणाले, तू शोक करू नको. संसारात ज्याने जन्म घेतला त्यांचा एक ना एक दिवस मृत्यू अवश्य होतो. जन्म आणि मृत्यू तर ईश्वराचा व्यवस्थेनुसार होतो. सर्वांना एक ना एक दिवस येथून जायचे आहे. एक जन्माच्या अंतानंतर दुसऱ्या जन्माची सुरुवात होते. तेव्हा तू उदास कशाला होते? तू ज्ञानाचे डोळे उघडून पहा. इथे कोणाचा जन्म आत्मा होत नाही ना कुणाचा मृत्यू होत. तू सुद्धा ह्या नियमापासून मुक्त नाही. हा नियम तुला सुद्धा आहे. हीच वास्तविकता आहे. जसे वापरलेला कपडा जुना झाला की त्याला काढून फेकून दिले जाते किंवा त्याचा त्याग केला जातो, तसेच हे शरीररूपी कपडे जीर्ण शीर्ण झाल्यावर किंवा नापसंत आल्यावर प्राण आत्मा त्याला सोडून देतो. हा प्राण तर ईश्वराचा अंश आहे. अक्षय, अभंग आणि निर्विकल्प दरवेळी एकसारखा असणार आहे. तू मला विभूती मागू नको. फाटलेल्या कपड्याला शिवण्याचा प्रयत्न करू नको. विभूती प्रभावाने त्याला अडवू नको. त्याला त्यांच्या स्थानाकडे जाऊ दे. माझा डोळ्यापुढे तो आता आपले वस्त्र बदलत आहे. नवे वस्त्र त्याच्या पुढे आहे. तो त्याला धारण करण्याची तयारी करीत आहे. तू त्याच्या मार्गामध्ये अडसर बनू नको. त्याच्यासाठी काटा बनू नको. आप्पाला सद्गती मिळणार आहे. पुढे त्याला मोक्षप्राप्ती होईल. तुझ्या डोळ्यासमोर जे सत्य निश्चित रूपात घडत आहे ते घडू दे. उगीचच शोक करू नको आणि अनावश्यक अश्रू गाळू नको. साईने तिला घरी परत जायला सांगितले. तिच्या डोळ्यासमोर काही क्षणातच आप्पाचे प्राण निघून गेले. श्री साई कोंड्या सुतार संवाद. एकदा श्री साई अचानक कोंड्या सुताराला म्हणाले, तू लवकर पळत आपल्या शेताकडे जा. तिथे भीषण आग लागली आहे. ती आग तुझ्या पिकाच्या गंजीपर्यंत पोहोचली आहे. जा, आपले पीक वाचव. लागलेल्या अग्नीला विझव. श्री साईची गोष्ट ऐकून कोंड्या आपल्या शेताकडे पळत सुटला. तिथे त्याने चारही बाजूला पाहिले. लोकांना विचारले. त्याला आग कुठेही लागलेली दिसली नाही. कोंड्या परत साईकडे आला आणि म्हणाला, बाबा तुम्ही मला उगीचच तिथे पाठवले. विनाकारण मला त्रास झाला. हे दुपारचे ऊन आणि ही उष्णता तापलेल्या जमिनीवर अनवाणी पायाने धावल्यामुळे माझे पाय पोळले आहेत. श्री साई कोंड्याला म्हणाले, माझे बोल कधी असत्य नसते. जरा मागे वळून पहा. ते पहा, तो वरती जाणारा धूर पहा. पिकाच्या सुंड्या एकमेकांना लागलेल्या आहेत, परंतु मधल्या सुंडीलाच आग लागली आहे. गावात जाऊन लोकांना सांग की लवकर पळत शेताकडे जा. उन्हाळ्याचे दिवस, रणरणते ऊन, जोराचा वारा, झाडाच्या तुटून पडणाऱ्या फांद्या, हवेने उडणारे छप्पर, आगीने उंच उठणाऱ्या ज्वाळा, भयंकर स्थिती. कोंड्या आणि शिर्डीवासी घाबरले. ते साईजवळ सुरक्षितेसाठी विनंती करण्यास आले. कोंड्या व शिर्डीवासी लोक साईंना म्हणाले, हे बाबा, आमच्या शेताला आग लागली आहे. सर्व जर जळून राख होईल तर आमचे काय हाल होणार. महाराज, आमची रक्षा करा. आम्ही शेतकरी आहोत. आमचे प्राण शेत आहे. शेती आमचे जीवन आहे. जर आमचे पीक
जळाले तर पोटाची भूक भागवण्यासाठी अन्नाचा एक दाणाही नाही मिळणार. आमचे लहान लहान मुलं भुकेमुळे अन्नासाठी ओरडतील आणि अन्नविना उपाशी मरतील. आमचे जनावर चाऱ्याविना मरतील. ह्या सर्वाचे तुम्ही प्राण वाचवा श्री साई. ह्या नैसर्गिक संकटापासून वाचविण्यासाठी बाबा तुम्ही तत्काळ काही उपाय करा. तुम्ही सर्व काही करू शकता, कारण तुम्ही साक्षात श्रीहरी आहात. आग लागण्यापूर्वीच तुम्ही आम्हाला आग लागण्याची सूचना दिली. तुम्ही त्रिकालज्ञ आहात. कोंड्याची आणि शिर्डीवासियांची करुण विनंती ऐकून साईंना दया आली. ते तत्काळ खळ्याकडे गेले. त्यांनी टंब्रेलमधून थोडे पाणी घेतले आणि आगीवर शिंपडले. पाणीचे शिंतोडे पडल्यावर आग हळूहळू कमी व्हायला लागली. श्री साई म्हणाले, ही मधली गंजी जळेल. दुसऱ्या कोणत्याही गंजीला आग लागणार नाही. मधला वाटा अग्नीचा होता. अग्नी आपला वाटा घेतल्याशिवाय राहणार नाही. ह्याला कोणीही विझवू शकणार नाही. श्री साई जसे म्हणाल तसेच झाले. भीषण आग विझली. पिकाची फक्त एक गंजी जळाली. लोकांच्या जीवनाची सुरक्षा झाली. पंचभूतावर श्री साईचे नियंत्रण होते. साईच्या ह्या प्रयत्नाने सर्व सुखी झाले. संध्याकाळी मशिदीमध्ये कोंड्या, शिर्डीवासी, नाना, भागचंद, मारवाडी इत्यादी आले. साई म्हणाले, ह्या भागचंदाला पहा, आज त्याच्या पिकाची गंजी जाळून राख झाली. त्यासाठी दुःखी आहे. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की नफा, नुकसान, जन्म, मरण हे सर्व ईश्वराच्या स्वाधीन आहे. ह्या गोष्टीला सर्व जाणतात, समजतात, परंतु तरी सुद्धा हे एवढे मूर्ख आहेत की नुकसान सहन करू शकत नाही. लाभ झाला तर प्रसन्न, आनंदी होता आणि हानी झाली तर रडत राहता. तुम्ही ज्याला माझा माझा म्हणता, काय ते तुमचे आहे, त्याला आपले समजता. ही गंजी जळाली ती मारवाडी भागचंद याची नव्हती. ती तर कडब्याची होती आणि तो पशूंचा चारा होता. त्याची उत्पत्ती जमिनीत घातलेल्या बीजापासून झाली होती. ऋतू आणि वेळेवर मेघाने त्यांना पाणी दिले. सूर्याच्या अमृत किरणाने त्यांना जीवन, विकास आणि आकार दिला. त्याप्रकारे पिकाचे 3 मालक झाले, पृथ्वी, सूर्य आणि मेघ. ह्या तिघांनी मिळून पीक तयार केले. मग कसे भागचंद मारवाडी ओरडतो की माझा पीक, माझे पीक. अग्नीने पीक भक्षण करून आपला वाटा घेतला, कारण सूर्याने आपले प्रभुत्व दाखविले. पृथ्वीने सुद्धा परिश्रम केले होते, तरीसुद्धा तिला काहीच मिळाले नाही. उलट तिला अग्नीचा ताप सहन करावा लागला. मेघाने सुद्धा परिश्रम केले होते, परंतु ते स्वाभिमानी आहेत. त्यांना मिळाले याची चिंता नाही. ते तर त्यांच्या आत लपलेल्या विद्युल्लतेप्रमाणे मध्ये रममाण असतात. मेघ गप्प बसून आकाशातून पाहत राहिला. सूर्याने कावा साधला. ज्या पृथ्वीने मोठ्या प्रमाणात पीक तयार केले, ते पीक सूर्याने पृथ्वीकडून अग्नीच्या रूपाने हिसकावून घेतले. ह्या संसारात जेवढ्या वस्तू आहेत त्या पंचमहाभूताने उत्पन्न झाले आहेत, म्हणून ते त्याचे वास्तविक स्वामी आहेत. ना वस्तू आपल्या आहेत किंवा आपण त्यांचे वास्तविक मालक आहोत. हे भागचंद मारवाडी जी, वस्तू तुझी नव्हती, ती तू माझी म्हणून उगीच खोटा सोंग का करतो आहेस आणि त्यासाठी आपल्या मनाला दुःखी का करतो आहेस. तू माझ्याजवळ येऊन रडतो. तुझ्या अनावश्यक आसवामुळे मला खूप त्रास झाला. ईश्वर आपल्या एका हाताने तुम्हाला देतो आणि थोड्या वेळाने आपल्या दुसऱ्या हाताने परत घेतो. तो आपली वस्तू दिल्यानंतरच परत घेतो. ईश्वरापासून घेतलेल्या वस्तू आपली का समजता? त्याच्यावर आपला अधिकार का दाखवता? ते मिळाल्यावर आनंदी काय म्हणून होता आणि ईश्वराने वापस घेतल्यानंतर दुःखी का होता? काय तुम्हाला हे माहीत नाही काय? तुम्ही अज्ञानी आहात. अज्ञानामुळेच तुमचे मन, प्राण सुख दुःखाने प्रभावित होते. श्री साई हरिपंत संवाद. हरिपंताने श्री साईचे दर्शन घेतले तेव्हा साई म्हणाले, हरी, तू भाग्यशाली आहेस रे. तुझे नशीब बलवान आहे. भगवान शिवाची तुझ्यावर खूप मोठी कृपा आहे. ते तुला अवश्य पुत्ररत्न देतील. तुझी इच्छा पूर्ण करतील. तू दुसरे लग्न लवकर करून घे रे. हरिपंत एक हिरण्यकेशी ब्राह्मण होता. वशिष्ठ गोत्राचा धार्मिक ज्ञानी ब्राह्मण होता. पुण्यमयी धरती पुण्यात राहत होता. त्याला अग्निहोत्र बनवण्याची इच्छा होती.
त्यासाठी त्याला व्रत करायचे होते. परंतु हे व्रत करण्यासाठी एक अडचण होती. त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पत्नी नसल्यामुळे तो अग्निहोत्र व्रत करून शकत नव्हता. त्याच्या घरी अपार संपत्ती होती, परंतु त्याला संतान नव्हते. तो श्री साईला म्हणाला, मनात बागवानीची आस आहे, परंतु बाग कसा लागेल? नाही आतापर्यंत विहीर खोदली, न पाणी आहे, म्हणून झाडाची संतती आशा करणे व्यर्थ आहे. आता विहीर खोदून लग्न करून मी ह्या संसारात हास्याचा विषय बनेल. मला लोक हसतील. आता तर माझे वय 50 वर्ष झाले आहे. म्हातारपणी संतानाची इच्छा पूर्ण होणे असे माझे भाग्य कुठले? श्री साई म्हणाले, आपल्या मनात उगीच शंका आणू नको. भोळ्या भाळ्या लोकांचा भंडार भरणारा भोळानाथ, आपल्या हातातील त्रिशूळाने असंभवाला भेदणारा शूलपाणी आणि जीवनात कर्पूर सुगंध भरणारा शिवशंकर तुला मदतीला आहे. ते तुझे ऋणी आहेत. ते तुझ्या इच्छेप्रमाणे तुला आशीर्वाद देतील. हरिपंत म्हणाला, हे श्री साई, असेच मत ज्योतिषाचेही होते. आता आपले आशीर्वादही मिळाले, त्यामुळे व्रत अवश्य पूर्ण होईल. श्री साईच्या कृपेने हरिपंताचं लग्न झाले. संसाराच्या बागेत पती पत्नी आम्रवृक्ष झाले. साईच्या कृपेने वसंत त्याच्या जीवनात फुलला, नवी पालवी फुटली आणि फुलाला आली. श्री साई सत्य बोलले होते की आपल्या मनात काही शंका ठेवू नको. साई ज्ञाननभाचे पूर्णचंद्र आहेत. ते मनवांचित फल देणारे आहेत. ते साक्षात चिंतामणी आहेत. साईबाबाच्या कृपेची माहिती काय सांगावी? दाण्यात पिकाची शक्ती असेल त्याला साई कृपेच्या मेघाशिवाय काय पाहिजे? आशीर्वाद जर मिळाला तर कणसात दाणा का येणार नाही? कृपानिधी श्री साईची असीम कृपा हरिपंतावर झाली. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.